जगभरात स्त्रीचं सगळ्यात जास्त नावाजलेलं इवन पूजलेलं म्हणा असं जे रूप आहे ते म्हणजे आई. आई कुणाचीही असो, आई म्हटलं की प्रत्येकाच्याच भावना हळव्या होऊन जातात. आणि मला असं वाटतं की स्त्रीचं सुद्धा ते एक इतकं वेगळं रूप आहे की बाई कसलीही असू देत, बाईचे इतर जी सगळी रूपं आपण पाहतो त्यापेक्षा ती आई ह्या रूपामध्ये खूप वेगळी असते. म्हणजे तिच्यासाठी तिची मुलं हे सर्वस्व असतं आणि मुलांसाठी काहीही करायची तिची तयारी असते. म्हणूनच तर पी सावळाराम त्यांच्या एका गाण्यामध्ये आईच्या वतीने सरळ बिनदिक्कतपणे म्हणू शकतात की देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला. म्हणजे आई काय मागू शकते, तर आईचं मागणं हे कुठल्याही काळात आणि कुठल्याही वेळी हे माझ्या मुलाचं भलं हेच असतं. मग ते प्राचीन काळातली असू देत, जुन्या काळातली असू देत, जुन्या वळणाची असू देत किंवा आधुनिक आई असू देत. आईच्या मनामध्ये जे काही मुलांच्या विषयी प्रेम असतं किंवा मुलांच्या भवितव्याविषयीची जी काही काळजी असते, त्यानुसार आजची आधुनिक आई थोडंसं वेगळ्या पद्धतीनं देवाकडे काय मागू शकते हे सांगणारी सावलीचे गाणे या माझ्या कविता संग्रहातली कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे आईचे मागणे. माझी वाट माझी मुलं चोखाळणार नाहीत कधीच, माझ्यासारखी ती या जगावर ठेचकाळणार नाहीत कधीच. कसं असतं ना, प्रत्येकाचंच ठरलेलं असतं युद्ध. ध्यान लावून प्रत्येकालाच कुठे व्हायचं असतं बुद्ध. त्यांची स्वप्न कदाचित युद्धाचीही नसतील आणि बुद्धाचीही. चिरफाड नसेल करायची कधी आम्ही जपलेल्या आदर्शांचीही. त्यांना शोधायचे असेल जगण्याचे साधे सालस मर्म, त्यांना शोधायचे असेल जगण्याचे साधे सालस मर्म, किंवा नव्याने मांडायचा असेल माणुसकीचा नवा मानवी धर्म. शेवटी जगण्यावरची निष्ठा आईची वेगळी आणि मुलांची वेगळी. पंखातल्या बळाची कथा आणि मोकळ्या आकाशाची गोष्ट सगळी. त्यांचे रस्ते क्षितिजा पार, जगण्याला थोडी चांदण्याची धार. उन्हातल्या घराला आईने ठेवावे, मुलांच्या सावलीसाठी एक दार. उन्हातल्या घराला आईने ठेवावे, मुलांच्या सावलीसाठी एक दार. त्यांच्यात धमक इतिहासाला जोडण्याची एखादे सोनेरी पान. त्यांच्यात धमक इतिहासाला जोडण्याची एखादे सोनेरी पान. आईच्या निर्माल्यातून फुलावे, मुलांच्या वाटेसाठी फक्त एक यक्षगान. आईच्या निर्माल्यातून फुलावे, मुलांच्या वाटेसाठी फक्त एक यक्षगान. धन्यवाद. कविता आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.